नागरिकांना तसेच कर्मचाऱ्यांना उत्तम दर्जाच्या आरोग्य सुविधा मिळाव्यात यासाठी येणाऱ्या काळात मी आणि माझे सर्व सहकारी एकत्रितपणे एक प्रयत्न करणार असून महापालिकेचे आरोग्य कर्मचारी ज्या निष्ठेने सेवा देत आहेत त्यांच्या पाठीशी प्रशासन ठामपणे उभे असल्याचे प्रतिपादन महापौर नितीन पाटील यांनी केले। म्युनिसिपल एम्प्लॉईज युनियनच्या वतीने पनवेल महानगरपालिकेच्या वैद्यकीय आरोग्य विभागातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा भव्य मेळावा मंगळवारी शहरातील ज्येष्ठ नागरिक संघाच्या सभागृहात आयोजित करण्यात आला होता। त्यावेळी ते बोलत होते। या मेळाव्याला महापौर नितीन पाटील आणि सभागृह नेते ॲडव्होकेट प्रकाश बिनेदार यांनी उपस्थित राहून कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन केले। यावेळी महापौरांनी कर्मचाऱ्यांच्या पगाराबाबत प्रश्न लवकरच मार्गी लावण्याचे तसेच कामाच्या तासांसंदर्भात तातडीने बैठक घेऊन सकारात्मक तोडगा काढण्याचे आश्वासन दिले। कामगारांच्या सर्व समस्या सोडवण्यासाठी आम्ही प्रामाणिकपणे प्रयत्न करत राहू असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला। तर सभागृह नेते ॲडव्होकेट प्रकाश बिनेदार यांनी कर्मचाऱ्यांच्या कार्याचे कौतुक करताना सांगितले की आरोग्य कर्मचारी ज्याप्रमाणे नागरिकांना सेवा देण्याचे प्रामाणिक काम करत आहेत त्याचप्रमाणे त्यांचे हित जोपासणे ही सत्ताधारी म्हणून आमची जबाबदारी आहे, ती आम्ही नक्कीच पार पाडू असा विश्वास व्यक्त केला। या मेळाव्याला म्युनिसिपल एम्प्लॉईज युनियनचे अध्यक्ष ॲडव्होकेट सुरेश ठाकूर, अनिल जाधव, डॉक्टर भक्तराज भोईटे, दत्तगुरू म्हात्रे, डॉक्टर सुरेश पंडित, संगीता सोळंकी, महेंद्र गायकवाड, अनिकेत जाधव, अजिंक्य दळवी, विश्राम म्हात्रे यांच्यासह आरोग्य विभागाचे पदाधिकारी, कर्मचारी आणि मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते। आपल्या युनियनच्या माध्यमातून आमच्या कामगार वर्गातील सगळ्यांचे यथोचित सगळ्या सोयी सुविधांसहित सन्मानाने सेवा देता येईल अशा पद्धतीने सातत्यानं ज्यांना ओढ असते अशी ओढ घेऊन आपले कार्याध्यक्ष अनिलजी जाधव साहेब हे सातत्यानं आमच्याशी महापौर साहेबांशी सातत्यानं चर्चा करतात। किमान वेतनचा जो मुद्दा या ठिकाणी उपस्थित केला, मिनिमम वेजेस, त्या संदर्भामधले सातत्यानं त्यांचा या ठिकाणी पाठपुरावा चालू असतो। ठोक मानधनाच्या माध्यमातून या ठिकाणी जसं नवी मुंबई महापालिकेने निर्णय घेतला त्या धर्तीवर पनवेल महानगरपालिकेने देखील ठोक मानधनाच्या माध्यमातून निर्णय घेऊन आपल्या कामगारांना न्याय द्यावा या संदर्भामधला त्यांचा सातत्यानं पाठपुरावा असतो। उल्लेख केला त्याने त्यांच्या प्रस्ताविकामध्ये की 21 सुट्ट्यांच्या संदर्भामध्ये, ते तर आवश्यकच आहे। पनवेल महानगरपालिकेने आस्थापना विभागाचे प्रमुख हे काही कालावधीसाठी रजेवर असताना दुसऱ्या अधिकाऱ्याने निर्णय घेतला आणि आपल्याला या सुट्ट्या देण्यासंदर्भातला निर्णय झाला, आदेश पारित झाला, परंतु काही कालावधीने ते आल्याच्या नंतर परत त्या निर्णयाला त्यांनी स्थगिती दिली। तर त्याच्यामुळे हाही विचार माननीय महापौर साहेबांच्या मनामध्ये आहे आणि आम्ही तिघेजण म्हणू किंवा दोघेजण पण असताना महापौर साहेबांच्या वतीने आम्ही सातत्याने ऐकतो, जाणतो की कामगारांना आपण न्याय दिला पाहिजे, न्यायी हक्कासाठी त्यांना लढण्याची वेळ आली नाही पाहिजे। आणि आम्हाला आनंद आहे की एका चांगल्या विचारसरणीच्या माध्यमातून युनियन चालवत असताना एक चांगला विचार त्यांच्या मनामध्ये आहे आणि तो विचार म्हणजे आमच्या युनियनमध्ये सभासद असलेल्या प्रत्येक सभासदाला आमच्या माध्यमातून, युनियनच्या माध्यमातून न्याय मिळाला पाहिजे यासाठी सातत्यानं झगडणारे अध्यक्ष आणि कार्याध्यक्ष आम्ही पाहिलेले आणि त्याच्यामुळे जे जे कामगार हिताच्या बाबतीमध्ये निर्णय होतात ते निर्णय घेण्याच्या दृष्टिकोनातून माननीय महापौर साहेब हे तत्पर असतात। आपल्या या बाबतीमध्ये आपण आता काल परवा ऐकलं असेल की अनेक वर्षांपासून रखडलेले प्रमोशन हे केवळ आणि केवळ माननीय महापौर साहेबांनी पुढाकार घेतला म्हणून 38 लिपिकांना प्रमोशन मिळालं, 2 SI ना प्रमोशन मिळालं आणि 2 सुपरवायझर यांना प्रमोशन मिळालं। हे केवळ कामगार हित जपण्याचं मनोमन प्रयत्न जे करतायत ते आपले महापौर नितीनभाई पाटील साहेब आहेत आणि त्याच्यामुळे हे कित्येक वर्षातून रखडलेल्या प्रमोशनचा मार्ग या ठिकाणी मोकळा झाला। काही जण कोर्टातही गेले होते आम्हाला प्रमोशन मिळत नाही म्हणून, परंतु एक कणखर नेतृत्व महापौर साहेबांच्या माध्यमातून या पनवेल महापालिकेला मिळालेलं आहे
आणि त्याच्यामुळे कामगारांना न्याय देण्याच्या दृष्टिकोनातून सातत्यानं प्रयत्न करून आज एवढ्या लोकांना एकाच वेळेला इतकं मोठं प्रमोशन मिळालेलं आहे. ही पहिली वेळ पनवेल महानगरपालिकेची आहे, हे आपल्याला अधोरेखित करते. स्थानिक स्वराज्य संस्था म्हणजे एक रथ असतो. म्हणजे आपण ओरिसाला जो जगन्नाथ यात्रेमधला जगन्नाथाचा रथ असतो ना, तसा तो रथ असतो आणि आपण सर्वजण तो रथ ओढण्यासाठी आपल्या सर्वांचे, आमच्या सगळ्या सर्वांचे हात, त्या सर्वांचा हातभार म्हणा किंवा हात त्या रथाला लागलेले असतात. कारण आपण सामान्य जनतेशी रोजच्या रोज त्यांच्या अनेक प्रश्नांशी निगडीत असतो आणि आरोग्य सुविधा देणारी जी आपलं खातं आहे ते तर मला वाटते सर्वात जवळचं जनतेशी नातं असणारं खातं आहे. कारण आपल्याकडे येणारे नागरिक बंधू भगिनी असतील ते त्यांच्या व्याधी किंवा त्यांचं आजार घेऊन आपल्याकडे येतात आणि त्या आजारांचं निराकरण करता करता त्यांची जी त्या आजारामुळे आलेली वाईट मनस्थिती असते त्या मनस्थितीचा सुद्धा आपल्याला सामना करावा लागतो. याची माझ्यासारख्या कार्यकर्त्याला पूर्ण जाणीव आहे. डॉक्टर भोईटेंनी मला अनेक समस्या मला सांगितलेल्या आहेत, परंतु मी जेव्हा काही प्रभागांचा दौरा केलेला आहे, उदाहरणार्थ कोयनावेळेला गेलोय, टेंबोड्याला गेलोय, तिथे मी आवर्जून तिथे असलेल्या प्राथमिक आरोग्य केंद्राला मी भेटी दिल्या आणि सर्वात पहिले मी तिथल्या डॉक्टरांना काय विचारलं असेल किंवा कर्मचाऱ्यांना, काही महिला भगिनी पण होत्या तिथे, की तुम्हाला जे स्वच्छतागृह तुमच्यासाठी जे दिले गेलेले त्यांची परिस्थिती काय. तर कोयनावेळेला सुद्धा डॉक्टर भोईटे एकच आहे, म्हणजे पुरुष कर्मचारी आणि महिला कर्मचाऱ्यांना मिळून एकच स्वच्छतागृह. आम्ही मान्य करतो की गेल्या काही वर्षात अत्यंत घाईघाईने काही आरोग्य केंद्र ही निर्माण केली गेलेली आहेत, परंतु ह्या सुविधा अशाच राहू नयेत आणि तुम्हाला चांगल्या दर्जाच्या सुविधा त्या तिथे मिळाव्यात म्हणून येणाऱ्या काळामध्ये मी आमचे सर्व सभागृहातले सहकारी मिळून हे निश्चित आपल्यासाठी प्रयत्न करू. 2016 साली महानगरपालिका झाली. नेतृत्व तरुण आहे, कामगार तरुण आहेत आणि हे सगळे तरुण जर हातात हात घालून जर काम करायला लागलं तर शहराचं भवितव्य उज्ज्वल आहे आणि संघटित राहिलं तर आपल्या सगळ्यांचंही भवितव्य उज्ज्वल आहे. तर नोकरीच्या संदर्भात अनेक प्रश्न असतात. आरोग्य समितीतील कर्मचारी, नगरपालिका महानगरसेवेतला कर्मचारी हा 24 तास काम करत असतो. ड्युटी 8 तास असेल पण त्याला कधी कॉल आला तरी त्याला गेलं पाहिजे. आणि मगाशी अनिल जाधव यांनी सांगितलं की नोकऱ्या अनेक क्षेत्रात असतात, अनेक आस्थापनामध्ये असतात, पण मी जवळजवळ 52 वर्षापेक्षा जास्त या कामगार जोडीत काम करतोय आणि विशेषतः नगरपालिका महानगरपालिकेत काम करत असताना मला नेहमी समाधान वाटतं की नगरातल्या महानगरातल्या प्रत्येक माणसाशी, तळागाळातल्या माणसापासून प्रत्येक नागरिकांशी जोडण्याचं काम आपण विविध सेवेद्वारे करत असतो. महानगरपालिका आपले निवडून दिलेले प्रतिनिधी चालवतात, आस्थापना विभागातील वरिष्ठ अधिकारी चालवतात, पण खऱ्या अर्थाने महापौरांनी जे सांगितल्याप्रमाणे हा जगन्नाथाचा रथ ओढण्याचं काम करत असतील हे आपले सर्वसामान्य कर्मचारी. मला आनंद आहे, ह्या अडचणी असतात, पण एक आनंद आहे की सजग नागरिक जसे पाहिजे तसे सजग कामगार पाहिजे, कामगाराचं नेतृत्वही जागृत पाहिजे आणि त्यांना प्रतिसाद देणारे जर लोकप्रतिनिधी असतील तर प्रश्न सुटायला अडचणी येत नाही, वेळ लागेल, विलंब लागेल. कारण महापौरांनी कितीतरी कबूल केलं तर त्यांना एका प्रशासकीय व्यवस्थेशी त्यांना डायलॉग साधायचा असतो. बऱ्याच वेळेला अनेक ठिकाणी मी बघतो की प्रशासनामधले काही अधिकारी जहाजातल्या शुक्रचार्यासारखं काम करतात आणि मग लोकप्रतिनिधींनी किंवा कामगार पुढाऱ्यांनी, कामगार नेत्यांनी, कामगार संघटनांनी एखादा प्रस्ताव मांडला, लोकप्रतिनिधींना मान्य असला तरी तो हळून कसा पाडायचा अशा वृत्तीने काम करणारे अधिकारी असतात, निघून जातात. तेवढ्यापुरता प्रश्न साचून राहतो, पण तो सुटतो की नगरपालिका किंवा महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्याला जो मान आहे तो कोणत्याही पदावर असो, तो मान अन्य क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांना नाही. कारण नगरपालिकेच्या क्षेत्रात राहणाऱ्याला, महानगरपालिका क्षेत्रात राहणाऱ्या नागरिकाला माहिती आहे की माझा प्रश्न 24 तास दैनंदिन सोडवत असेल हा नगरपालिका कर्मचारी आहे. ते आपण चांगलं काम करूया, शिस्तीने वागूया. तुम्ही सगळे तरुण आहात, तुमचं भवितव्य उज्ज्वल आहे. तुम्ही सुद्धा एक पुढार गाठा की आपण मोठमोठ्या पदावरती गेलं पाहिजे, मोठमोठी पदं भूषवली पाहिजे
पगारवाढी आणि इतर प्रश्न आहेत ते सोडण्याकरता आम्ही तुमच्या प्रतिनिधी म्हणून काम करू.